सर्वजण म्हणजे जे पण रोपं बघायला आलेले आतापर्यंत सगळे ह्या फळांजवळ मोबाईलच का उंच काढतात. 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष सगळे अनुभवी शेतकरी आहेत की जे आपल्या प्लॉटमध्ये पोहोचलेले रोपं घेण्यासाठी, गुठ्या घेण्यासाठी. पण ह्या झाडाजवळ आल्यानंतर मोबाईल निघतोच फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी. याचं कारणच असं आहे की आपला शर्किंगचा प्लॉट आहे, आपण रोपं देतोय, शर्किंगची रोपं आणि गुठ्या ते लिमिटेड राहिलेले आता. प्रत्येक जण फोटो काढतो का, एक मोबाईल निघतो का, आपोआप निघतो का, पण ती फळाची क्वालिटी आणि एकसारखी साईज. आपण आपला प्लॉट 1.5 महिन्यापूर्वी 171 रुपये किलोनी दिला होता आणि आता त्यातले 2-4 झाडं बाकी होते, त्यातलंही एक झाड शेतकऱ्यांनी फळं नेऊन फक्त एकच झाड राहिलेले, 4 फळं त्याच्यावरती राहिलेली. 1.5 महिना झाला त्याच्यावरती ड्रिप नव्हतं, हार्वेस्टिंग होत, पावसावरती प्लॉट होता, एकही फळ याच्यात गळालं नाही, एकही टिपका आलेलं नाहीये. फवारणीत फक्त 2 बोर्ड झालेले. माझं जे शेड्यूल आहे रेस्ट पिरियड म्हटलं तेच याच्यावरती चालू आहे, म्हणजे बाकी झाडांवरती चालू आहे. आणि आपण बघू शकता इथं आपण जे खतं लोड केलेले आहे त्यानंतर बेड तयार केलेलं आहे झाडावरती. शरद जी खासियत आहे, जी ग्लेझिंग आहे, या पत्तीवरून आपल्याला दिसते. खूपच जाड आपल्याला पत्ती दिसून येते, म्हणजे आपल्या अन्नद्रव्य चांगलं बनतं याच्यामुळं आणि त्याची साईज नॅचरली जास्त होती शरद किंगची. पण करताना व्यवस्थित नियोजन करा. जे नवीन लागवड करतायत, जुन्या पण बागा आहेत, या डबल लाईन करा, इनलाईन करा, डबल लाईन करा, जेणेकरून ही जी तुमची कॅनोपी त्याच्या खालीच तुमच्या मुळ्या जास्त असतात.